राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीतदादा गट की भिवंडी शहर महिला अध्यक्षा नमिता शेखावत के मार्गदर्शन में महिलाओं को प्रोत्साहित करने और एकजुट करने हेतु भिवंडी कल्याण नाका स्थित राकापा के जनसंपर्क कार्यालय पर हल्दी कुमकुम के कार्यक्रम का आयोजन किया गया था, जहां पर सैकड़ों महिलाओं ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। तो वहीं पर इन महिलाओं को हल्दी कुमकुम करके उनको सम्मानित करके उपहार दिए गए, जहां पर कल्याण की महिला अध्यक्षा एडवोकेट रश्मि कोलते ने महिलाओं को सक्षम बनाने के लिए मार्गदर्शन भी किया। साथ ही जिला अध्यक्ष नमिता शेखावत ने भी सभी का आभार प्रदर्शन किया। इस अवसर पर कल्याण राकापा महिला अध्यक्षा एडवोकेट रश्मि कोलते, विधानसभा अध्यक्ष छाया इंगले, जिला सचिव कल्पना सोनावने, ठाणे जिला ग्रामीण उपाध्यक्षा ज्योति वाघमारे, कल्याण उपाध्यक्ष कोमल शाह, शकुंतला आहिर सहित कई मान्यवर उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान नमिता शेखावत व उनकी टीम द्वारा किया गया। मंचावर उपस्थित माझ्या महिला भगिनींनो, भिवंडीच्या माझ्या जिल्हाध्यक्ष नमिताताई आणि माझ्या कल्याणच्या अंबरनाथच्या आणि बाकीच्या माझ्या ग्रामीणच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, विधानसभा अध्यक्ष आहेत यांचा आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या भिवंडीच्या सगळ्या महिलांना सर्वप्रथम ॲडव्होकेट रश्मि कोलते, जिल्हा अध्यक्ष कल्याण भिवंडी, तुमचा मनापासून मी मला आभार मानते। मी उपस्थित राहिले आणि आमच्या नमिताताई त्यांनी माझा हळदी कुमकुम हा कार्यक्रम जो पहिला कार्यक्रम त्यांच्याकडनं झालेला आहे, आम्ही सगळे कळणारच होतो, पण सर्वप्रथम इथे जो कार्यक्रम लावलेला आहे तो नमिताताईंनी लावलेला आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा हळदी कुंकू जो असतो हा कशासाठी असतो हे सगळ्या महिलांना माहीतच आहे। हळदी कुंकू म्हणजे सुहाग, हिंदीमध्ये सुहाग की निशाणी आणि मराठीमध्ये सुद्धा आपण आपल्या जीवनसाथी असतो त्याचा आयुष्य वाढावं यासाठी आपण करतो। पण त्याच्या व्यतिरिक्त हळदी कुंकू हा बायकांमध्ये एक खोड असते की हळदी कुंकू म्हणजे कोण येणार, कोणाकडनं काय येणार आणि कोणाकडनं काय येणार, त्याच्यावरती तर भरपूर रील्स पण चालू झाल्यात की कोणी दिली ताट तर कोणी दिलं वाट्या आणि कोणी केली चम्मच, मग झाला घरातला आपला एक डिश तयार झाली आहे। त्या प्रकारचा हे एक रोल आहे। हळदी कुंकू हा एक आपली युनिटी, एक महिलांचा एकामेकांसोबतचा साथ असतो। आज आम्ही कल्याणवरून आलो, तुम्ही आम्हाला बघितलं आणि आम्ही तुम्हाला भेटलो, असा कुठेतरी होणारा कार्यक्रम नव्हता, पण आज नमिताताईंच्या कुठेतरी कार्यक्रमाच्या याच्या कारणामुळे आम्ही सगळे इथं आलो, तुम्हाला भेटलो आणि आमची ओळख तुमच्यापर्यंत झाली। मी एक वकील आहे, मी भिवंडी कोर्टात माझं कंटिन्यू येणं जाणं असतं मॅटर संदर्भात, पण पहिल्यांदा मी जर इथं आली असेल आणि एका कार्यक्रमसाठी तर फक्त ती नमिताताईसाठी मी इथं आलेली आहे। सर्वप्रथम नमिताताईचं या सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप अभिनंदन। त्यांनी एवढे मोठा म्हणजे काम केलं, बायकांसाठी हे काम करणं, घर मूळ चूळ हे सगळं बघून जेव्हा करणं असतं ते खूप अवघड असतं। ती एक लेडीज असून ह्या पक्षामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या काम करतात आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे करतात। त्यांना कधी कुठे बोलवण्यात आलं तर ते ऍक्टिव्ह घेतात आणि सर पण पळून जातात। आम्हाला प्रश्न पडतो का तर नमिता तू अशी येते, तुला भीती नाही वाटत? ती मला एकच बोलते, मला काहीही भीती नसते, उलट मी त्याच्यावरती कम्फर्टेबल असते। आम्ही प्रश्न करतो की ही एवढ्या लांब पोहोचते कशी, तिला मुंब्रा बोला, तिला शहापूर बोलले तरी शहापूरला येऊ, म्हणजे तिला काहीही गोष्टीची भीती नाही, फक्त तिलाच नाही। आज एक महिला म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, आपल्यामध्ये ते गट असतात, एक महिला जी गोष्ट करू शकते ते कोणीही नाही करू शकत। मी इथं कोणाला असं आवडणार नाही की पुरुष करू शकत नाही की महिला नाही, पण खरंच महिलांमध्ये खूप सहनशक्ती असते, महिलांमध्ये खूप ताकद असते, महिला खूप सगळ्या गोष्टी करू शकतात। महिला खूप जिद्दी असतात। महिलांना फक्त थोडंसं बोलून टाका, हे तू करू शकत नाही, तुम्ही फक्त नाही बोला की महिला करून दाखवणार, तू नाहीच बोलले ना आता मी करून दाखवणार। ही जिद्द ठेवूनच आज आपण इथे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये उभे आहोत आणि हा कार्यालय माझ्या मैत्रीण नमिताताईंचा आहे, त्या माध्यमातून भरपूर योजना आता येणार इथे, जे त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। लावलेला आहे आपल्याला तो समारंभ मी इथे ठेवलेला आहे पक्ष कार्यालयामध्ये आणि ज्या माझ्या मैत्रिणी लांबून माझ्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहेत त्यांच्या मी मनापासून आभार व्यक्त करते की त्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि खरंच मी खूप खूप धन्यवाद करते की तुम्ही माझ्या एका शब्दावरती एवढ्या लांब माझ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात। मी त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करते आणि ज्या योजना आहेत जसं ताई बोलल्या माझ्या की ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, सरकारी योजना आहेत, त्या मी तुमच्यापर्यंत आणण्याचा 100% प्रयत्न करेन आणि मी माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला लाभ मिळवून देईन।
जायचंय हा विचार फक्त आपल्यापर्यंत आहे. बरोबर ना? त्याला नगरसेविका व्हायचंय, तुम्ही प्रयत्न करा, आपण तिला करूया. बाई हा कुठल्याही जेंट्सपेक्षा कमी नाहीये, हे आपण सिद्ध केलेलंच आहे ऑलरेडी. बरोबर आहे. त्यामुळे इथून पुढे अजून कसं प्रोत्साहन किंवा प्रोत्साहित होता येईल, आपलं नाव कसं गाजवता